नमस्कार. आज बनवूयात शेवग्याच्या शेंगांची मस्त अशी झणझणीत आमटी. शेवग्याच्या शेंगा या अतिशय पौष्टिक असतात, त्यामुळे त्याचा आपल्या आहारात नेहमीच समावेश असावा. अशा शेवग्याच्या शेंगांची आमटी आपण करणार आहोत, जी आपण नेहमी आंबट गोड चवीची करतो त्याच्यापेक्षा ही वेगळ्या चवीची आमटी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जी भाताबरोबर भाकरीबरोबर खूपच छान लागते आणि पोळीबरोबर पण छान लागते. त्यासाठी आपण अशा शेवग्याच्या शेंगांची सालं काढून घेतलीत आणि असे काप करून घेतलेत. आता हे आपण पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. त्यासाठी आपण एका भांड्यात पाणी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडा गूळ. ठेवून उकळी येईपर्यंत थांबणार आहे. उकळी आली की त्याच्यामध्ये आपण ज्या निवडलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकणार आहे आणि या शिजवून घ्यायच्यात आपल्याला. आपण ह्या शिजायला ठेवल्यात. आता आपण त्याच्यासाठी मसाला करणार आहे. 2 चमचे खोबरं, 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि लसणाचा 1 गड्डा. आपण त्यासाठी कढई गरम करायला ठेवली. त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो असं छान परतून घेणार आहे आपण. असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनटामध्ये तयार होतं. आणि सगळ्यात शेवटी परतला कांदा टोमॅटो की त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं. गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर आणि लसूण पण टाकून घ्यायचा आणि हे सगळं आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहे. आता आपण कढई ठेवली आहे. कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्येच आपण फोडणी तयार करणारे मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिंग टाकायचा आणि मग हळद टाकायची आणि थोडं पाणी टाकते मी, म्हणजे मसाला करपणार नाही, कारण ही स्टीलची कढई आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला साधारण 2 चमचे टाकायचा. आपण झणझणीत अशी बनवतो आहे त्यामुळे थोडी तिखटच करणार आहे आमटी. आणि त्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकायचं आणि छान हे आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे. असं छान परतायचं हलवून हलवून. आणि जर वाटलं की कोरडं पडतं आहे तर त्याच्यामध्ये जे मसाल्याचं पाणी आपण केलेलं आहे मिक्सरमध्ये ते टाकायचं आणि परत छान असा मसाला परतून घ्यायचा. चांगला मसाला छान असा परतला गेला पाहिजे, म्हणजे भाजी आपली छान चवीची होते. असं तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा. थोडं झाकण ठेवायचं. छान असा मसाला परतला गेला आहे. त्याच्यामध्ये आपण उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि त्या सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या तशा. आणि आता आपण हा रस्सा बनवतो आहे आमटी अशी. तर पाणी उकळायला ठेवायचं एकीकडे आणि थोडं पाणी गरम झालं की आपल्याला जेवढी आमटी पातळ करायची तेवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आपण. तर थोडी पातळसरच आमटी करायची आहे म्हणून मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. साधारण एवढी पातळसर आमटी करणार आहे मी, जी भाकरीबरोबर एकदम छान लागते. थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण शेवग्याच्या शेंगा उकडताना मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ कमीच घालायचं, नाहीतर ते जास्त खारट होण्याची शक्यता असते. आणि छान आमटी आपल्याला अशी उकळून घ्यायची. 1-5 मिनटं चांगली उकळी काढायची. झाकण ठेवूयात आपण त्याच्यावर आणि 5 मिनटानंतर अशी आमटी छान उकळलेली आहे. आपण वरती अशी थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता ही आमटी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. छान अशा वेगळ्या चवीची एकदम चविष्ट अशी आमटी तयार झालेली आहे. आता आपण ती छान अशी प्लेटमध्ये काढून घेऊयात. शेवग्याच्या शेंगा पण एकदम छान शिजल्यात आणि आपण त्याच्यामध्ये मीठ आणि गूळ टाकला होता, त्यामुळे त्याची चव पण एकदम छान आली आहे. आणि आमटीत छान त्या अशा 5 मिनटं उकळल्या गेल्यामुळे सगळा मसाला त्याच्यामध्ये उतरला आहे. अतिशय छान चवीची अशी शेवग्याची आमटी आपण भाकरीबरोबर सर्व करणार आहोत.
गरम गरम भाकरी, शेवग्याची आमटी आणि कांदा. तुम्ही अशी नक्की ट्राय करून बघा. खूपच छान चविष्ट लागते आमटी. आणि नक्की करून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट तर जरूर करा.